Okay, so topic is what is composition and resolution of forces. So basically we are going to resolve the single force into number of categories. Okay, so what is the composition of force? Right, so first one, what is composition of force? See, the process of finding out the resultant force system of a number of given forces. For example, if the body is subjected to 5 number of, okay, and we have to calculate what is the resultant or what is the summation of all the forces in which direction it is going to applied. Okay, so this one quantity. Okay, so basically resultant is the single force which can produce the same effect as produced by number of forces. For example, जर जस्ट अ मिनिट, हा, जर ही एक बॉडी आहे, ह्या बॉडीवरती इथे एक फोर्स ऍक्ट होतोय, हा एक फोर्स ऍक्ट झाला, इथे एक फोर्स ऍक्ट झाला. आता याची क्वांटिटी सपोज 5 न्यूटन, याची 6 न्यूटन आणि याची परत 6 न्यूटन. ओके, हे नंबर ऑफ फोर्सेस किती झाले? 3. ओके, तर हे जे फोर्सेस आहे हे झाले आपली फोर्स सिस्टीम मधले फोर्सेस, नंबर ऑफ फोर्सेस 3. आणि तर हे सर्व फोर्सेस आपल्याला एका कॅटेगरीमध्ये कंबाईन करायचे म्हणजे रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, सो रिझल्टंट इज द कॉम्बिनेशन ऑफ all the forces or which can produce the same effect as produced by the single force. म्हणजे मी रिझल्टंट कसा कॅल्क्युलेट करणार? ऍडिशन ऑफ दिस 6 + 6 + 5. ओके, सो किती झाले? 17 न्यूटनचा फोर्स. म्हणजे हे तिघे मिळून 17 न्यूटन फोर्स प्रोड्यूस करताय. तर हा काय झाला त्यांचा रिझल्टंट, की जो मॅग्निट्यूड वाईज सेम असेल, यांचे समेशन केले तर 17 येते. म्हणजेच मॅग्निट्यूड वाईज तो सेम झाला आणि डायरेक्शन हे कुठे जात आहे? निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला. हे काय? निगेटिव्ह. हा काय? पॉझिटिव्ह. परत हा काय? पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह. हा कुठे जातोय? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, लेफ्ट साइडला. म्हणजेच यांचा जर रिझल्टंट बघितला तर तो इथे कुठेतरी ऍक्ट होईल आणि इथे 17. म्हणजेच काय? ह्या तिघांचा पण सेम इफेक्ट इथे भेटला. ओके, आपल्याला कॉम्पोजिशन मध्ये काय करायचंय? प्रोड्यूस सेम इफेक्ट ऍज प्रोड्यूस बाय नंबर ऑफ फोर्सेस. ओके, okay, so this process of finding out the resultant, okay, the process of finding out the resultant by the number of forces or from the number of forces is called as your composition of forces. Okay, composition of forces. Okay, then resolution of force. आधी काय होतं? composition of forces. Resolution of forces means the process of splitting up a given force into number of component without changing its effect. आधी काय केलं होतं आपण? एक 3 नंबर ऑफ फोर्सेस होते. 1, सॉरी, इथे 2, 3. या तिघांचा आपण एकच फोर्स तयार केला. आता काय केलं? रिझोल्युशन मीन्स स्प्लिटिंग अप अ गिवन फोर्स इंटू नंबर ऑफ कॉम्पोनंट. एक फोर्स दिलेला असेल तुम्हाला, हा त्याचे मॅग्निट्यूड दिलेला असेल सपोज 15. 15. तर हा फोर्स मला 2 कॅटेगरी मध्ये रिझॉल्व्ह करायचा. म्हणजे मी तो हॉरिझॉन्टली करेल एक्स ऍक्सिसला आणि एक
व्हर्टिकली करेल. बट याचा जो इफेक्ट बॉडीवरती असेल, ओम मदाने स्किनवरती नोट करायचं नाहीये. परत जर कोणी दिसलं तर मी ग्रुप मधून काढून टाकेल. तर हा सिंगल फोर्स होता, तो मी दोन कॅटेगरी मध्ये इथे स्प्लिट केला, एक एक्स ऍक्सिसला आणि एक वाय ऍक्सिसला. याला बोलतो आपण एफ एक्स. ह्या फोर्सचा एक्स ऍक्सिसचा कॉम्पोनंट हा झाला एफ वाय, ह्याच फोर्सचा वाय ऍक्सिसचा कॉम्पोनंट. बट काय करायचं आहे, ह्या फोर्सचा इफेक्ट चेंज होता कामा नाही. म्हणजे तो इथे जो इफेक्ट देतो, इथे एखादी जर बॉडी जर असेल, ही बॉडी जर असेल, त्यावरती असा जर फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीला जो इफेक्ट देतोय तोच इफेक्ट हे दोन फोर्स सिस्टीम देणार आहे किंवा हे दोन फोर्स देणार आहे. आलं लक्षात? तर ते झालं तुमचं रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. ते झालं रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. ओके. Okay. In previous lecture, we also seen that what is the force. So force is a push or pull type. Okay. Push force म्हणजे काय, आपण ढकलतोय. Pull means खेचतोय. Okay. So this is again the types of forces. Then we have seen the effect of forces. It may change the motion of the body. Okay. It may retard the motion of the body. Then it may retard the forces already acting on a body. Okay. म्हणजेच बॉडी आपण रेस्ट पोझिशनला आणतो. Okay. Then it may increase the internal stresses. मला व्हेकल कोलॅप्सचं एक्झाम्पल दिलेलं होतं. म्हणजेच काय होतं, त्यामध्ये तुमची इंटरनल स्ट्रेसेस तयार होता. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फोर्स सिस्टीम. तो काय काय कॅरेक्टरिस्टिक्स होत्या. फर्स्ट वन मॅग्नेट्यूड, देन डायरेक्शन, देन नेचर ऑफ फोर्स, म्हणजे तो पुश टाईपचा असेल किंवा पुल टाईपचा असेल. देन पॉइंट ऍट विच दी फोर्सेस ऍक्ट ऑन अ बॉडी, म्हणजे हे सेन्स होता. ओके. हे सर्व आपलं झालेलं आहे. ओके. सो अवर नेक्स्ट टॉपिक इज transmissibility. Okay. So law of transmissibility. So what is the law of transmissibility? See what it says. It says that if a force act at any point on a rigid body, okay, the force act at any point on a rigid body, it may also consider to act at any other point on its line of action, provided this point is rigidly connected with the body. Okay. What it actually says, इथे बघा. तर काय सांगतो तुमचा लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. जर रिजिड बॉडीवरती जर फोर्स ऍक्ट होत असेल, आता ही जी बॉडी दिसते तुम्हाला कलरने ब्लॉक, ही रिजिड बॉडी आहे, म्हणजेच बॉडी. त्या बॉडीवरती जर फोर्स ऍक्ट केलेला असेल, ओके, सपोज फोर्स मी कन्सिडर केला, हा डॉटेड लाईन दाखवलेला आहे फोर्स पीई. हा. तर आता तुमचा लॉ काय सांगतो की फोर्स ऍक्टिंग ऑन अ रिजिड बॉडी ऍट अ डिफरंट पॉइंट अलॉंग दी फोर्स लाईन ऑफ ऍक्शन विल प्रोड्यूस द सेम इफेक्ट ऑन द बॉडी. ओके. म्हणजेच काय, हा फोर्सची लाईन आहे, म्हणजे इथे तुम्ही फोर्स अप्लाय करताय, त्याची लाईन ऑफ ऍक्शन जी असेल, जी बॉडीच्या आतमध्ये डॉटेड लाईन दाखवलेली बघा, देन बॉडीच्या बाहेर परत बोल्डने दाखवलेली, ही काय झाली, ही त्या बॉडीची लाईन ऑफ ऍक्शन. ओके. त्या बॉडीची लाईन ऑफ ऍक्शन. म्हणजे जर फोर्स, आता मी जर सांगितलं पीए फोर्स हा 15 न्यूटनचा आहे, म्हणजेच काय, ह्या लाईन वरती, ह्या डॉटेड लाईन वरती असेल किंवा ह्या बोल्ड लाईन वरती असेल किंवा पुढे कुठेही, तो 50 किंवा 15 न्यूटनचा फोर्स हा कॉन्स्टंट असेल. तो फोर्स कॉन्स्टंट असेल लाईन ऑफ ऍक्शनच्या अलॉंगच. फक्त बाहेर जर मी इथे जर पकडला, इथे पॉइंटर दिसतोय, इथे पॉइंटर दिसतोय, इथे जर पकडला तर फोर्स चेंज होईल. परत खाली जर पकडला तर फोर्स चेंज होईल. मी काय सांगतोय, या फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शनने फोर्स किंवा बॉडीवरती ऍक्ट होणारा
मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स हा कॉन्स्टंट असतो. हे झालं तुमचं लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. ओके. देन व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्स? फोर्सेसचे टाइप काय? फर्स्ट वन आहे तुमचा कोलिनियर फोर्स सिस्टीम. ओके. कोलिनियर म्हणजे काय? को म्हणजे एकाच, सेम. लिनियर मीन्स एका लाईन मध्ये, म्हणजेच एका लाईन मध्ये असणारे सर्व फोर्सेस झाले तुमचे कोलिनियर. ओके. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ओके, हा एक फोर्स झाला कोलिनियरचा एक्झाम्पल. हे एकाच लाईन वरती, इथं हा पहिला फोर्स झाला. त्याच फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन जर पकडली मी, पुढे जाते, इथे दुसरा फोर्स झाला, इथे तिसरा फोर्स झाला. हा 1 चा असेल, हा 2 चा असेल, हा 3 चा असेल. म्हणजेच काय झालं, याची लाईन ऑफ ऍक्शन ही कॉन्स्टंट आहे, ही सेमच आहे. आणि यावरती नंबर ऑफ फोर्सेस काही इकडे जात असतील, काही लेफ्टला जात आहे, काही राईटला जात आहे. हे पण एकाच लाईन वरती ना, म्हणून याला बोलता कोलिनियर सिस्टीम. ओके. सेकंड वन आहे तुमचा कोप्लेनर फोर्स सिस्टीम. व्हॉट इज कोप्लेनर फोर्स सिस्टीम? अगेन कोप्लेनर म्हणजे एका प्लेन मध्ये असणारे. को म्हणजे एका, प्लेन म्हणजे आयदर एक्स प्लेन, वाय प्लेन, झेड प्लेन. मग एकाच प्लेन वरती असणारे सर्व फोर्सेस. म्हणजे जर मी तुमच्या समोरची जी घरात जिथे बसले असते तिथे तुमच्या समोरची भिंत जर मी ड्रॉ केली, तर हा एक प्लेन झाला, एकच भिंत, समोरची भिंत. त्यावरती जेवढे फोर्स ऍक्ट होतील, मग हा वरती जाईल, हा त्याला क्रॉस करून इथे येईल, हा परत दुसरीकडे जाईल, हा तिरपा जाईल, हा हॉरिझॉन्टल जाईल. हे पण झाले कुठे? एकाच प्लेन वरती, म्हणजे एकाच भिंतीवरती. म्हणून त्याला बोलतो आपण कोप्लेनर फोर्स सिस्टीम. ओके. देन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कोलिनियर मीन्स एका लाईन मध्ये असते. त्याच्यानंतर कोप्लेनर मीन्स एका प्लेन मध्ये असणार आहे. देन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय? करंट मीन्स मीटिंग, कॉन मीन्स सेम, म्हणजेच एकाच पॉइंटला मीट होणारे सर्व फोर्सेस. काय बोललो मी? एकाच पॉइंटला मीट होणारे सर्व फोर्सेस. फॉर एक्झाम्पल इथे मी जर पॉइंट घेतला, तर एक फोर्स जातोय तुमचा राईटला, त्याच पॉइंट ओरिजिन पासून दुसरा वरती गेला, दुसरा खाली आला, चौथा इकडे गेला, पाचवा परत कुठेतरी गेला. या सर्वांचा ओरिजिन कुठे? हा पॉइंट. म्हणजे हे फोर्स त्याच पॉइंटला येऊन भेटता, हिट होता. म्हणून हे झाले तुमचे कॉन्करंट फोर्स सिस्टम. ओके. देन नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. सिलेबस मध्ये नाही तुमच्या, ते जाऊ दे. नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. व्हॉट इज नॉन कॉन्करंट? जे एका पॉइंट मध्ये मीट होणार नाही ते फोर्स सिस्टीम. म्हणजे जर जस्ट अ मिनिट, म्हणजे जर मी इथे हा एक ब्लॉक जर ड्रॉ केला, तिथे एक फोर्स इकडे जातोय, एक फोर्स वरती जातोय, एक फोर्स राईटला जातोय, एक फोर्स डाऊनवर्डला जातोय. ओके. तर हे फोर्स एका पॉइंटला मीट होत आहे का? नाही. म्हणजेच हे झाले नॉन कॉन्करंट. आयदर हा एक वरती चालला, हा एक खाली चालला, परत हा एक वरती चालला. हे फोर्स एका पॉइंटला मीट होत आहे का? ओरिजिन एकच आहे त्यांचा? नाही. म्हणून हे झाले तुमचे नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ओके. देन आणखी एक टाइप आहे तुमचा पॅरलल फोर्स सिस्टीम. मग पॅरलल मध्ये परत दोन टाइप आहे, एक लाईक पॅरलल आणि अनलाईक पॅरलल. व्हॉट इज लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम? लाईक पॅरलल म्हणजेच काय? लाईक पॅरलल म्हणजे सर्वच फोर्स एकमेकांना पॅरलल असतील आणि सर्व एकाच डायरेक्शनला जात असतील. लाईक पॅरलल. अनलाईक पॅरलल म्हणजे काय? जर त्यामध्ये एक जरी फोर्स अपोजिट डायरेक्शनला जात असेल तर ते झाले अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. आणि ते स्पेशल फोर्स सिस्टीम होता, म्हणजेच त्याला आपण नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणतो. नॉन कॉन्करंट म्हणजेच काय? की जे फोर्स सिस्टीम हे एका प्लेन मध्ये नसणार आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या रूम मध्ये आता बसलेले
रूम मध्ये जर कन्सिडर केलं तर हा एक आपण एक मिनिट हा. इथे आपण एक डायग्राम ड्रॉ करू फॉर एक्झाम्पल. ही तुमची रूम आहे, 3D रूम आहे. त्यात पहिल्या रूम पासून निघालेला फोर्स हा दुसऱ्या प्लेन वरती जातोय, दुसरीकडून निघालेला फोर्स पहिल्या प्लेन मध्ये येतोय. एक मिनिट. या टाइप मध्ये म्हणजेच काय, वेगवेगळ्या प्लेन मध्ये जर तुमचा फोर्स जात असेल, तनिष वेगवेगळ्या प्लेन मध्ये जर तुमचा फोर्स जात असेल तर त्याला बोलता तुमची नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ओके. हे बघा, हे झाले तुमचे कोप्लेनर फोर्सेस, एकाच प्लेन वरती आहे. ओके. हे झाले कोलिनियर फोर्स सिस्टीम, हे सर्व एकाच लाईन वरती. बघा, हा झाला तुमचा फोर्स 1, हा 2, हा 3, पण एकाच लाईन मध्ये सर्व. हे झाले कॉन्करंट फोर्स सिस्टीम, एकाच पॉइंटला मीट होत आहे. बघा, सर्वांचा ओरिजिन इथेच आहे. हे बघा, हे झाले कोप्लेनर, एकाच प्लेन मध्ये. कोप्लेनर आणि कोलिनियर एकाच प्लेन मध्ये आणि एकमेकांना कोलिनियर पण आहे. हे झाले कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम, एकाच प्लेन मध्ये आणि एकमेकांना मीट होत आहेत. कोप्लेनर आणि कॉन्करंट फोर्स सिस्टीम झाले. कोप्लेनर, कॉन्करंट आणि कोलिनियर एकाच प्लेन मध्ये, एकाच पॉइंट मधून पण जात आहे आणि एकमेकांना लाईन ऑफ ऍक्शन त्यांची एकच आहे. देन एकाच प्लेन मध्ये असणारे आणि एकमेकांना पॅरलल फोर्स सिस्टीम. आता ही कुठली पॅरलल आहे? अनलाईक पॅरलल, कारण दोन एक्स ऍक्सिस कडे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे चालले आणि एक निगेटिव्ह, म्हणजे एकमेकांना हे अनलाईक पॅरलल आहे. परत कोप्लेनर, एकाच प्लेन मध्ये पण सर्व पॅरलल आहे. बघा, आर ए पॅरलल, W1, W2, W3, W4 किंवा सॉरी RB, हे सर्व एकमेकांना पॅरलल आहे. ओके. देन नॉन कोप्लेनर, नॉन कॉन्करंट. ऍक्सिस जर बघितला तर एक्स वाय झेड यांच्या मिडलला सर्व फोर्स हे एकमेकांना मीट होत आहे, म्हणजे त्यांचा कॉन्करंट फोर्स सिस्टीम तर आहे, एका पॉइंटला मीट होत आहे, बट प्लेन एक नाहीये, म्हणून नॉन कोप्लेनर झाले. आता नॉन कॉन्करंट म्हणजे एकमेकांना मीट न होणारे, आणि नॉन पॅरलल म्हणजे एकमेकांना पॅरलल पण नाही आणि एका पॉइंटला मीट पण होत नाही. याची लाईन ऑफ ऍक्शन कुठे? याची वेगळीकडे, याची वेगळीकडे. ओके. हे झाले तुमचे पॅरललचे दोन टाईप. पॅरलल म्हणजे एकमेकांना पॅरलल असतील आणि डायरेक्शन एक असेल तर लाईक पॅरलल. मॅग्नेट्यूड हा एकच असेल किंवा वेगळा पण असू शकतो. ओके. अनलाईक पॅरलल मीन्स एक डाऊनवर्डला तर दुसरा अपवर्डला. तर हे झाले तुमचे अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. तर आपण जे रिझोल्युशनचा मेथड बघणार आहे, तर त्यात दोन टाईपच्या मेथड आहे. एक अनालिटिकल मेथड आहे आणि दुसरी मेथड ऑफ रिझोल्युशन, किंवा आपण त्याला ग्राफिकल मेथड म्हणतो. ओके. यावरती काही न्यूमेरिकल्स आहे तुमचे, या टाईपचे असे काही न्यूमेरिकल्स आहे. न्यूमेरिकल्स असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू, म्हणजेच मीटिंग एंड झाल्यानंतर परत